हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहता DS न्यूज. मित्रांनो, आपण DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि एकमेकाच्या संपर्कात सातत्यानं राहा. महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो, जो महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेला जातोय. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची बंडखोरी केल्यानंतर आता अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी केली आहे आणि ते सुद्धा बाजूला पडलेत. आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सत्तेमध्ये जाऊन बसलेत. त्या ठिकाणी एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री झालेले. आणखीन एक भूमिका आता मतदार उपस्थित करायला लागलेला आहे. आता सामान्य जनता महाराष्ट्रातली उपस्थित करली. आणि तो प्रश्न म्हणजे असा, तो मुद्दा म्हणजे असा की जर कोणीही कोणासोबत सत्ता स्थापत असेल आणि एकमेकांचे विरोधक एकत्र येत असतील केवळ सत्तेसाठी, तर मग एका विचारानं प्रेरित होऊन ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभा केली, शिवसेना वाढवली, मराठी माणसाचा मुद्दा त्यांनी हाताशी धरला, हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी हाताशी धरला, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि गिरणी कामगारांच्या त्यांनी उभा राहण्याचा आणि खंबीरपणे उभा करण्याचा मुद्दा त्यांनी हाताशी घेतला आणि त्यांनी शिवसेना स्थापन केली. त्या शिवसेनेमध्ये काही वर्षापूर्वी दोन गट तयार झाले एकाच कुटुंबातले. ते म्हणजे उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सांभाळत असताना राज ठाकरे हे शिवसेनेपासून बाजूला गेले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. मित्रांनो, बाहेरचा माणूस फुटला तरी एवढा काही परिणाम पक्षावर होत नसतो, परंतु घरातला माणूस फुटल्यानंतर पक्षावरती अनेक परिणाम होतात. याची जाणीव, याची अनुभव आपण मागच्या काही काळामध्ये घेतलेला आहे. राज ठाकरे पक्षातून बाजूला गेले. पहिल्यांदा त्यांनी 9 आमदार निवडून आणले, परंतु आमदार निवडून आणले, त्यांची सत्ता येईल, महाराष्ट्रात ते एक हाती सत्ता घेतील असंही चित्र बरेच लोक बोलून दाखवत होते. परंतु नंतरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मात्र राज ठाकरे यांच्या सभेला लाखोनं गर्दी झाली. आमदार मात्र एकच निवडून आला आणि एक आमदाराची पार्टी म्हणून आज राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये काम पाहत आहेत. वास्तविक पाहता राज ठाकरेंकडे अभ्यासू वृत्ती आहे, राज ठाकरेंकडे बोलण्याची शैली आहे. राज ठाकरे ज्यावेळेस भाषण करतात त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे आपल्या समोर उभा राहून भाषण करतायत असं लोकांना वाटतं. परंतु उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जात आहेत, त्या पद्धतीनं सामान्यांचे प्रश्न सोडवत आहेत आणि त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा एक आशीर्वाद आणि एक वारसा आहे. त्यामुळं लोक, शिवसैनिक हे आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच मोठ्या प्रमाणात आहेत आणि लोक आणि मतदारसुद्धा त्यांच्या सोबतच आहेत. मित्रांनो, जर भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापत असेल, एकनाथ शिंदे यांना बाजूला घेऊन जर पुन्हा सत्तेत येत असेल, तर मग अशा वेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे अशी भावना आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची होऊ लागलेली आहे. त्याचं कारण असं आहे की जर हे दोन्ही भाऊ, हे दोघं तर भाऊ आहेत, जर वेगवेगळे गटातले वेगवेगळे भाऊबंदकी नसलेले लोक जर राजकारणासाठी एकत्र येत असताल, तर मग ही भाऊबंदकी, एकमेकांचे भाऊ असलेले जर राजकीयदृष्ट्या लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करून जर एकत्र आले, तर महाराष्ट्राचं राजकीय चित्र हे आपल्याला निश्चितपणे बदललेलं दिसेल. ही भावना मतदारांमध्ये आहे. विशेषतः मित्रांनो, यासाठी आम्ही शिवसेनेच्या काही प्रतिनिधींच्या, पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याही पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. प्रत्येक जण बोलत होता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघांनीही आता शिवसेनेमध्ये एकत्र येणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. ज्यावेळेस राज ठाकरे यांचा स्वाभिमान दुखवला, त्यांनी पक्ष स्थापन केला, स्वतःचं अस्तित्व आणि ताकद दाखवून दिली, तो कालावधी आणि ती स्थिती योग्य होती. परंतु आता राज्यातली स्थिती बदललेली आहे. आता भारतीय जनता पार्टीला दरम्यानच्या काळात राज ठाकरे यांची गरज वाटत होती, तोपर्यंत त्यांच्याकडे मैत्रीचे हात त्यांनी पाठवले, अनेक टाळ्या देण्याचा प्रयत्न केला, अनेक त्यांनी पायघड्यासुद्धा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु राज ठाकरे त्यांच्या गळाला लागले नाहीत. परंतु आता मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भारतीय जनता पार्टीनं सोबत घेतल्यामुळं आता त्यांना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गरज राहिलेली नाही. आता राज ठाकरे यांचं महत्त्व त्यांच्या दृष्टीनं पहिल्या इतकं राहिलेलं नाही. आणि दुसरी बाजू अशी आहे की आता आघाडी आणि युती एवढंच सरकार आता राज्यामध्ये आणि देशामध्ये येतं आहे, कुणाचीही एक हाती सत्ता येणार नाही. मग अशा वेळी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एकटी जरी लढली तरी त्यांना भविष्यात कुणासोबत तरी येऊन युती किंवा आघाडीमध्ये सहभागी व्हावं लागेल, तर त्यांना सत्ता मिळेल. परंतु हे सगळं होत असताना जर आघाडी आणि युतीमध्येच जर मतदार विभागला गेला, तर एक हाती सत्ता किंवा एक हाती लढणारी, स्वबळावर लढणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकही आमदार जर निवडून आणूच शकली नाही, तर मग त्या पार्टीचा उपयोग काय? आणि त्या कार्यकर्त्यानं रात्रंदिवस पक्ष वाढवीसाठी आणि नेत्याचे हात बळकट करण्यासाठी केलेल्या कामाचा उपयोग काय? हा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये आहे,
समाजामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून मनसे आणि शिवसेना या दोन्हीच्या शिवसैनिकांचा आणि मनसे सैनिकांचा एक विचार आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मित्रांनो, असं जर झालं तर यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू तर अधिक भक्कम होईल, कारण त्यांनी तर भक्कम केलेलीच आहे, कारण त्यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये सहानुभूती आहे. हे आता नव्यानं सांगण्याची गरज नाही. आणि कालच्या अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट करून सत्तेमध्ये घेतलेल्या सहभागामुळं आणखी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची सहानुभूती आणि लोकप्रियता ही वाढलेली आहे. अशा स्थितीत राज ठाकरे जे की मनसेचं काम प्रामाणिकपणे करतात, कार्यकर्ता बांधतायत, आपल्या विचाराची माणसं तयार करतायत, परंतु त्यांना प्रत्येक मतदारसंघामध्ये उभा करण्याइतका ताकदीचा माणूस त्यांच्याकडं आज तरी नाही. जे मोजके आहेत ते आहेत, त्यांना कोणी नाकारणार नाही, परंतु त्यांना विजयी व्हायचं असेल तर त्यांना कुठल्या तरी गटाच्या मताची गरज पडणार आहे. आणि जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर या ठिकाणी राज ठाकरे यांना मानणारा प्रत्येक मतदारसंघातला कार्यकर्ता आहे, जर या दोघांनी एकत्र येऊन लढले गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना विधानसभेची उमेदवारी मिळेल, विधान परिषदेची मिळेल, कदाचित सत्ता आली तर महामंडळावर सुद्धा त्यांना संधी मिळेल, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना शिवसेनेसोबत राहून प्रतिनिधित्व करायला मिळेल. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारत नाही आणि खरी स्थिती आहे. जर या दोघांनी एकत्र झालं तर महाराष्ट्राचं चित्र पालटेल. आणि हे सांगण्यासाठीच नुकतीच राज ठाकरे यांनी जी बैठक घेतली, या बैठकीच्या बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच मोठे बॅनर लावले आणि त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली की राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब, आपण आता महाराष्ट्राच्या हितासाठी, भल्यासाठी एकत्र या, ही आमची कळकळीची विनंती आहे. नेता तो असतो जो कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भावना जाणून घेतो, त्यासोबत मतदारांच्या सुद्धा भावनेचा विचार करतो. आणि निश्चितपणे असा विचार करणारी जी कोणती राजकीय मंडळी ती आजपर्यंत राजकारणात अयशस्वी झालेली नाही, त्यांनी यश संपादन केलेलं आहे. आणि म्हणून राज ठाकरे हे आपल्या मनसैनिकाच्या भावना आणि मतदारांच्या भावना याचा अंदाज घेऊन उद्धव ठाकरे यांच्या सोबत येतील का, हा एक आपल्यासमोर प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जेवढे संबंध आहेत तेवढेच संबंध राज ठाकरे यांच्यासोबत सुद्धा मैत्रीचे आहेत. या दोघांना एकत्र करण्यासाठी खऱ्या अर्थानं जर संजय राऊत यांनी प्रयत्न केले किंवा त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले तर याला यश येऊ शकतं, असं दबक्या आवाजामध्ये शिवसेना आणि मनसेचे अनेक नेते हे बोलून दाखवत आहेत. DS न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संपर्क साधून याविषयी आपल्या भावना व्यक्त करण्यास सांगितल्या. त्यावेळेस त्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की दोघांनीही एक यायला पाहिजे, ही आमची भावना आहे, पण एवढ्या मोठ्या नेत्यांना सल्ला कोण देईन, त्यांना कोण सांगेल की तुम्ही आता एकत्र या, ही काळाची गरज आहे. विशेषतः राज ठाकरे यांनी जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज जर एकत्र आले तर त्यांचा स्वाभिमान दुखावणार नाही, भावना दुखावणार नाही. या उलट उद्धव ठाकरे यांच्या पडतीच्या काळात आणि शिवसेनेच्या पडतीच्या काळात पुन्हा राज ठाकरे त्यांच्या मदतीला आले आणि शिवसेना एका ताकदीनं राज्यामध्ये उभा केली आणि पुन्हा सत्तेत आणली. याचं श्रेय, याचं क्रेडिट राज ठाकरे यांना भविष्यात मिळेल असं चित्र या ठिकाणी दिसतंय. परंतु शेवटी राजकारण आहे, प्रत्येकाला आपले निर्णय आणि आपल्या भूमिका घ्यायचा अधिकार आहे. त्यामुळे आपण कुणालाही सल्ला देऊ शकत नाही, परंतु जनतेच्या मनात आणि कार्यकर्त्यांच्या मनात चाललेल्या भावना ह्या सर्वांसमोर व्यक्त करणं हे आपलं एक प्रसार माध्यम म्हणून आपलं काम आहे, आपलं कर्तव्य. मित्रांनो, याविषयी माझं मत मी आपल्याला व्यक्त केलं. आपल्याला काय वाटतंय, आपलं सुद्धा मत आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर द्या. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत